वकील आणलाय शोधून. डेंजर वकील आहे बाबा. पुढचा आरोप द्या. माझे ह्या जाऊबाई भाऊजं आहेत माझे, ह्या कधीच मला फोन करत आहेत, मीच यांना फोन करत असते. तुम्ही कुठे असता? मी कोल्हापूरला असते. नंदूबाई मी त्यांच्या. नंदूबाई तुम्ही कोल्हापूरला असता. तुम्ही त्यांना फोन करतात, या कधीच तुम्हाला फोन करत नाही? नाहीच करत. थांबा, बोला. कामातनं वेळ मिळत नाही हो. संध्याकाळी वेळ मिळतो ना, मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो की त्या विसरून जातात आणि काय नाही, माहेरी करायला आठवणीत राहत. बोला. तुम्ही काय करत? मी करते की आमच्या 2 दिवसात एकदा. आता तुम्ही करता तर वेगळा कुठे करायचा? नाही करायचा. मी वडिलांना करते, आई वडिलांना करते मी. एक मिनिट मी आई वडिलांना करते, मग त्यांना विचारते मी वहिनी वगैरे काय करायला लागल्यात. मग त्यांच्याबरोबर मी बोलत नाही लयची, म्हणजे नंतर बोलते. मग तिने मी फोन केला नाही म्हटलं तर तिने तर करायला पाहिजे की नको मला. रिकामे असतात, जरासं वेळ काढायला पाहिजे. आम्ही शेतकरी आहे, आम्हाला वेळ टाइम भेटत नाही. बरोबर आहे. म्हणजे रिकामे असतात म्हणून हिने करायला पाहिजे. करताना फोन कसा वेळ मिळतो? आई बाबाला भावाशी हे कर्तव्यच आहे फोन करायचं. तुम्ही दोघी सुरू ठेवा, मी निघतो. मिस्टरांना विचारायचंय तुमची काय तक्रार आहे? माझा जरा शांत स्वभाव आहे, बोलणं जरा कमी आहे. खरं तिला सारखं असं बोलणं आवडतं. तिला खूप बोलायचं आहे, बोलायसारखं आवडतं. मग ती मिस्टरांना काय म्हणते, माझ्यासारखं सारखं माझ्याबरोबर बोलत राहावं असं म्हणतो. हो काय हो? बोलतो. आता कधी तुम्ही बोलणार? इथून कुठून बोलतो. आता तुमचं काय म्हणणं या सगळ्या आरोपांना? तुम्ही सांगा. प्रत्येकाने आरोप केलेले, तुमचं काय? सासऱ्यांची अशी तक्रार असल्यामुळे सासऱ्यांनी मी बाहेर जास्त कामात असल्यामुळे त्यांना पोरासनी आवरायचं, पोरांना जरा सांगत होते पण ती काय आवरत नाहीत. मग मी पण थोडंफार हे करते, तुमचं तुम्ही जरा आवरा. पण तुम्ही त्या मुलांची जी तयारी करतात त्याच्यात मिस्टर मदत करतात तुम्हाला? नाही मिस्टर नसतातच सकाळचे. काय हो, काही एकट्याची जबाबदारी आहे का? तुम्ही पण थोडीशी मदत करा. वैरण ते आणायला जायला लागते ना, जनावर आहेत जास्ती, मग सकाळी उठून वैरण करायला जायला लागते, त्याच्यामुळे इथे घरी नसतो ना. आणि नंदूबाई बोलतात? नंदूबाई म्हणजे खरं आम्ही सकाळी शेताकडे लवकर जातोय, संध्याकाळी 6 वाजतात घरी यायला. मग घरी आल्यानंतर दूध काढायची वगैरे, घरातला स्वयंपाक, पोरांचा अभ्यास वगैरे, त्यामुळे आम्हाला वेळ मिळत नाही. खरं नंदेने आपण म्हणून आम्हाला फोन करत राहावं आणि त्यांनीच समजून घ्यायला पाहिजे. व्हेरी गुड. ही जबाबदारी त्यांचीच आहे. हो, माहेरचं कसं आहे ते आपल्याला माहिती असते, त्यामुळे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. आपल्या भावाची बाजू कशी आहे आणि आपण त्यांच्याकडे राग करू नये. करेक्ट आहे, मला मान्य आहे तुमचं, अगदी पटलेलं आहे. माऊली तुम्ही जरा फोन करा आणि जसे हसतात ना तसेच हसत राहा. आज आपला आरोप करायचे म्हणून केले, मुळात काय तसं मनात सांगणं नाहीये. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत आता या पुढच्या खेळामध्ये मी एक अक्षर देणार, त्या अक्षराच्या वस्तू या वहिनी घेऊन येणार का, किती वस्तू आणणार, किती बक्षीस मिळवून देणार बघूया. वेळ 2 मिनिटाची. घर लांब असल्यामुळे आज आपण 4 मिनिटं देणार आहोत. कुठलं देवी अक्षर तुम्हीच सांगा. चला नाही तुम्ही सांगा. मग वेळ सुरू झाली. चला. मटकी आहे बघा तिथे बरणीत. मग ना मग माती 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 काय किती ती माती आहे. माती. मेथीची भाजी. मेथीची भाजी फ्रीज मध्ये आहे. फ्रीज मध्ये मेथीची भाजी. फ्रीज मध्ये मेथीची भाजी आहे. मंगळसूत्र दाखवायचे. हो वहिनी. इकडे उभ्या राहा, तिला घेऊन उभे राहा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. बरं एक मिनिट. मग हे अक्षर दिल्यानंतर घर लांब असल्यामुळे आपण 4 मिनिटाची वेळ दिली आणि मग या माऊलीने जी काही धावपळ केली आणि शेवटच्या क्षणी होम मिनिस्टरच्या 12 वर्षाच्या प्रवासात पहिल्यांदा असं काहीतरी घडलं की त्या अक्षरावरून माऊली साक्षात म्हैस घेऊनच इथपर्यंत पोहोचल्या. काय आनंदाचा क्षण आहे. वा वा वा, छान. बरं मला सांगा आता काय काय झालं. 1 गुण म्हैसीचा तर मिळणारच आहे तुम्हाला. 1. आता त्या व्यतिरिक्त सांगा. मोरी आणल्या. 2. मग 3. मसुरी आहेत. 4. मग मूग आहे. 5. मिरची आहे. 6. मिरचीचा डबा हे मसाला डबा आहे. 7. मीठ आहे. 8. आणि माती आहे. 9. आणि मक्याचं कणीस आहे. 10. या 10 वस्तूंबद्दल झी मराठीकडून या 5 वस्तूंसाठी ही चिंचपेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. 5 वस्तूचे 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन.
केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू वैदी तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि आता